महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वादळी वाऱ्यामुळे अंतुर्ली व पातोंडी येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची रावेर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील सोबत माफदा अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी केली पाहणी। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व पातोंडी परिसरात वादळ झाले होते। सदरच्या वादळामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। या वादळामुळे मोठमोठे झाडे पडले। या वादळामुळे शेतातील केळीच्या बागा पडल्या। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे केळीसह अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अंतुर्ली व पातोंडी येथील नुकसानग्रस्त भागाची रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला। या प्रसंगी श्रीराम दयाराम पाटील यांच्यासह माफदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराळ, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश पाटील, माजी सभापती किशोर भाऊ चौधरी, राजेंद्र चौधरी, हरिभाऊ पाटील, अरविंद पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया श्रीराम दयाराम पाटील व माफदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराळ यांनी काय प्रतिक्रिया दिल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, जळगाव। आज रोजी रावेरला सुंदर पातोंडी अंतोली शिवारामध्ये जे केळीचं नुकसान झालं, काल संध्याकाळी रात्री 7-7:30 वादळ आलं, त्याच्यामध्ये नुकसान झालं केळीचं। सर्व केळी ही जवळजवळ 100% सपाट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर पंचनामे करून विम्याची सुद्धा काउंटर चालू करण्याचा त्यांना विनंती केलेली आहे। आणि त्याचबरोबर मला वाटतं ऑफलाईन सुद्धा आता ते पंचनामे करण्याच्या प्रयत्नात आहे। लवकर करतील अशी मी त्यांना सांगितलेलं आहे। आणि खरोखर म्हणजे हा जी शेतकऱ्यावरती खूप मोठं आजपर्यंत संकट आलेलं आहे, तर या संकटातून शेतकऱ्यांना जास्तीत दिलासा मिळावा त्यासाठी शासनाने लवकर कारवाई करून त्यांना भरपाई देण्याचा प्रयत्न करावा मी अशा शासनाला विनंती करतो। आणि पुढे शेतकऱ्यासोबत आपण उभं राहावं अशी माझी, आणि आम्ही सर्व मंडळी आपल्यासोबत शेतकऱ्यासोबत आहेतच। पातोंडी परिसरामध्ये काल संध्याकाळी झालेल्या वादळामुळे या पूर्ण परिसरामधील हजारो एकरवरची जी केळी आहे ती केळी पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। मागच्या 8-10 वर्षापासून दरवर्षी या परिसरामधील शेतकरी खूप मेहनत घेऊन चांगल्या प्रकारची एक्सपोर्ट क्वालिटीची केळी पिकवत असताना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी या शेतकऱ्यांचं आमच्या नुकसान होते आहे। केळी पीक विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीची शासनाची मदत असेल ती शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी। पंचनामे फक्त नावालाच पंचनामे म्हणून न होता प्रत्यक्षात पंचनामे होऊन शासनाकडून आर्थिक मदत केळी पीक विमा व्यतिरिक्तची सुद्धा आम्हाला मिळावी अशी मी या पूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला विनंती करतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।